मराठी रेसिपी, मराठी स्वाद, आपली रेसिपी खरंच खास. नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, सर्दीवरती रामबाण उपाय म्हणून आज आपण एक रेसिपी बनवतोय. सर्दी झाल्यानंतर लगेच दुकानला पळता की नाही? सर्दीच्या गोळ्या तर खातात, पण सर्दीवरती रामबाण उपाय म्हणून आज आपण सर्दीसाठी अतिशय भन्नाट असा पदार्थ बनवतोय. माझी आजी म्हणायची, सर्दी झाली की बाई हे खा, म्हणजे तुझी सर्दी जरा कमी होईल. माझी आजी गोळ्या तर आणायची, पण सर्दी अजून कमी होईल म्हणून ती मला घरगुतीच असं काही बनवून द्यायची. थोडक्यात तुम्हाला समजलं जर नसेल ना आज आपण काय बनवतोय, तर मी तुम्हाला शेवटी नक्कीच सांगेल. तर काय करायचंय, वाटीभर पाणी घ्यायचंय तुम्हाला. आणि आता इथे मी 1 किलोभर हरभरे घेतलेले आहेत आणि वाटीभर पाण्यामध्ये 3 चमचे मी किलोभर हरभऱ्यासाठी मीठ घातलेलं आहे. हे मीठ तुम्हाला पूर्णपणे पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मीठ पूर्णपणे वितळलं पाहिजे. पाण्यामध्ये अजिबात मीठ राहता कामा नये. जोपर्यंत मीठ पाण्यामधलं छान वितळत नाही तोपर्यंत सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे तुम्हाला. तर पहा, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सगळी प्रोसेस करायची आहे. म्हणजे तुम्ही हा पदार्थ कधी बनवला तर 100% तुमचा पदार्थ कधीच बिघडणार नाही. तर बघू शकताय, एक वाटीभर पाण्यामध्ये आपण 3 चमचे मीठ घातलं होतं ना, ते पूर्णपणे पाण्यामधलं वितळलेलं आहे. आता या हरभऱ्यावरती छान हे पाणी पसरवून घ्यायचं आहे. तर बघू शकताय, पूर्ण मीठ वितळलेलं होतं आणि छान आता हे हरभऱ्याला छान पाणी लावून चांगलं सर्वत्र पाणी लागेल हरभऱ्याला. सगळीकडे हरभऱ्याला पाणी लागलं पाहिजे या मिठाचं, तेव्हाच आपण जो पदार्थ बनवतोय तो एकदम टेस्टी बनेल. तर पहा, असं अगदी व्हिडिओमध्ये सांगतेय त्या पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. जर कधी तुम्ही हा पदार्थ बनवला तर कधीच तुमचा पदार्थ फसणार नाही, एवढा हा भारी होतो. तर बघू शकताय, आता इथे मी सगळ्या हरभऱ्याला हे मिठाचं पाणी छान लागेपर्यंत चोळून घेतलंय. आता सगळ्या हरभऱ्याला मिठाचं पाणी छान लागलेलं आहे. आता आपण या हरभऱ्याला कडक उन्हामध्ये साधारण 2 दिवसासाठी वाळू ठेवणार आहोत. हे हरभरं जेवढं कडक वाळेल ना तेवढा हा पदार्थ टेस्टी बनतो. तर पहा, आता इथे मी एका परातीमध्ये वाळायला थोडासा जास्त टाईम लागेल म्हणून 2 परातीमध्ये हे हरभरं टाकून घेते आणि 2 परातीमध्ये टाकून हे हरभरं 2 दिवसासाठी मी वाळवलेलं आहे. तर बघा किती अगदी कडक हे हरभरं वाळलेलं आहे. तर बघा, आता सलग 2 दिवस उन्हामध्ये हे हरभरं आपण वाळवलेलं आहे. अगदी कडक वाळलेलं आहे. तर अगदी 2 दिवसामध्ये हे कडक हरभरं वाळतं. लगेच हा पदार्थ बनवायला घेतला तर मग तो चांगला नाही बनत आणि कडक पण नाही होत. त्यामुळे 2 दिवस वाळवायचं आणि त्यानंतर हा पदार्थ बनवायला घ्यायचा. आता बऱ्याच लोकांना समजलं असेल की मी नेमका पदार्थ कोणता बनवते. ज्यांना कोणाला समजलं नसेल त्यांच्यासाठी सांगते की आज आपण मस्त हरभऱ्याचे फुटाणे बनवतोय आणि सर्दीवरती अगदी रामबाण उपाय आहे बरं का. अगदीच कोणाला जास्त सर्दी होत असेल ना, त्यांनी फुटाणे आवर्जून खावे. सर्दीसाठी डॉक्टरसुद्धा म्हणतात की फुटाणे आवर्जून खा म्हणून. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मला जेव्हा पण अशी जास्त सर्दी व्हायची ना, तेव्हा माझी आजी मला हे असेच घरगुती फुटाणे बनवून द्यायची. कडक होतात आणि बाहेरचे फुटाणे कसे राहतात माहिती आहे का, जास्त ते फुटलेले असतात. जास्त फुटल्यामुळे त्याचं साल्टच राहत नाही आणि मग ते मीठ पण लागत नाही त्या फुटाण्याला. घरच्या फुटाणे असे केले ना तर मीठ लागतं आणि ते खायला एकदम टेस्टी बनतात. तुम्ही ना नक्की एकदा हे फुटाणे करून पहा. थोडेसे फुटत नाहीत बरं का, जसे बाहेरचे असतात तसे, पण एकदम घरगुती म्हणून सर्दीसाठी रामबाण उपाय तुम्ही म्हणून हे एकदा करू शकता. सर्दी खरंच पळून जाते आणि खरंच सर्दीसाठी अत्यंत चांगले असतात बरं का हे फुटाणे खायला. डॉक्टर तर म्हणतातच, पण माझी आजीसुद्धा म्हणायची की फुटाणे खा बाई, फुटाण्याने तुझी सर्दी राहील. बघा, तुम्ही घरीसुद्धा फुटाणे बनवू शकता. फुटाणे बनवायला अगदी सोपे आहेत. जसं की मी मिठामध्ये तुम्हाला सांगितलं, हरभरे 2 दिवस उन्हात वाळवायचे, त्यानंतर मिठामध्येच हे हरभरे तुम्हाला छान टाकायचेत आणि याचे फुटाणे करून घ्यायचेत. किती सिंपल आणि सोपी प्रोसेस आहे की नाही. अगदी घरी फुटाणे तुम्ही तयार करू शकताय.
जसे बाहेर मिळतात अगदी तसे फुटत नाहीत, पण खायला मात्र खूप चवदार बनतात बरं का. एक वेळेस हे फुटाणे नक्की तुम्ही करून पहा. तर बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण फुटाणे छान असे करून घेतलेले आहेत. आता तुम्हा सर्वांना माझं एकच निवेदन आहे, हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला नक्कीच सांगा. म्हणजे मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात. सोबत जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सोबत बाजूचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझी जी पुढची येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला, कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला, भेटते एका छान पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.